पण साहेब म्हणलं मला 100च्या पुढनं उतारा तुम्ही द्यायचा आहे. मी घरच्यांना विरोधात जाऊन ही सगळं करायला लागलोय, कारण आता माझं पाईपलाईनचं कर्ज फिटलंय. आणि त्यानंतर त्या साहेबांनी मला एवढं मार्गदर्शन केलं की मी मागच्या वर्षी साहेब 136 टन ऊस घेतलाय एकरी. त्यामध्ये वारणा कारखान्याचे बरेचसे पुरस्कार आहेत माझे, बांबोडे कारखान्याचे पुरस्कार आहेत. आता मागच्या वर्षीच उदाहरण सांगतो, सगळ्यात हायेस्ट ऊस 136 टन त्याचा रेकॉर्डचा आपल्याला पुरस्कार मिळाला. दुसरं सगळ्यात जादा ऊस म्हणजे जेवढ्या सभासदांचा ऊस आला त्यामध्ये सगळ्यात जादा ऊस जाणारा शेतकरी मी आहे. माझा 791 टन मागच्या वर्षी ऊस गेला त्यांच्या कारखान्याचा जादा ऊस. विक्रम आपला 791 टनाचा आहे त्यांचा. त्याने आपल्याला कारखान्यावरती बोलवून पुरस्कार वगैरे बरेचसे आपल्याला पुरस्कार वगैरे आहेत. सध्या तरुणांना शेती म्हटलं की त्यांची मानसिकता नकारात्मक अशी असते, कुठेतरी कमी पगाराची नोकरी करावी, पण शेतीकडे यावं किंवा शेतीला व्यवसाय म्हणून बघावं अशी अजिबात तरुणांची मानसिकता नाही. तर तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल, तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांचं शेतीचं म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की अलीकडे जनावर पाळणे, कुक्कुटपालन करणे, शेतीत जाणे जरा अलीकडच्या पोरांना जरा नको झालेलं असते. का झालेलं असतंय तर त्यांची एक अपेक्षा असते की आपल्याला मुलगी कोण देणार नाही. शेतकरी म्हटलं मुलगी देणार. माझा मुलगा पण साहेब शेतकरीच आहे. माझा मुलगा पण शेतकरी आहे आणि मी शेतकरी आहे ही माझ्या मुलांना, माझं ज्या मुलाचं लग्न झालं धनंजय पवारांची पुतणी केली इचलकरंजीची, डीपी दादांची. त्यावेळी आम्ही त्यांना उघड सांगितलं की मुलगा शेती करतोय, इंजिनियर आहे पण शेती करतोय, बाळ तुला पसंत आहे का, मुलगीला विचारला. तिनं सांगितलं की मला शेतकऱ्याबरोबरच लग्न करायचं. मित्रांनो, सध्या शेती करणं परवडत नाही ही वस्तुस्थिती असली तर ती न परवडण्याची बरीच कारण आहेत. शेती पण एक व्यवसायच आहे. जगातील सर्व व्यवसाय बंद पडले तर चालतील, पण शेती व्यवसाय बंद पडून चालणार नाही, कारण माणसांचं जगणं मुश्किल होईल. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चामध्ये जास्त कसं उत्पन्न घेता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत श्री वैभव सावंत, प्रयोगशील शेतकरी, ज्यांनी आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तोट्यात जाणारी शेती त्यांनी आज नफ्यात आणली आहे. ऊस शेतीबरोबर भाजीपाला, फळभाज्या, विदेशी भाजीपाला या पिकांचं उत्पन्न घेऊन आज ते तोट्यात जाणारी शेती फायद्यात आणली आहे, नफ्यात आणली आहे. आज जाणून घेऊया त्यांच्याकडून या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेती कशा प्रकारे पिकवत आहेत ते. नमस्कार सावंत साहेब, सर्वप्रथम तुमची ओळख व तुम्ही काय करता ते सांगा. माझं नाव वैभव हंबीराव सावंत, राहणार फाळकेवाडी, आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. शेती क्षेत्रात तुम्ही कसं काय आला? वडिलोपार्जित जमीन असल्यामुळे पहिल्यापासूनच जरा छंद शेतीचा होता आणि वडील आमचे सर्व्हिसला होते, तरी सुद्धा मला शनिवार रविवार मी मळ्यात असायचो. मग त्या शेतीची आवड मला एवढी निर्माण झाली होती की ती बैलगाडी, ती शेती, त्यांचं आवत आणणे, ते विहिरीवरले इंजन चालू करणे, लहानपणापासून म्हणजे माझं बालपण शेतीतच गेलं. वडिलांची इच्छा होती की ते कॉन्ट्रॅक्टर होते की मी पण त्या क्षेत्रात पडावं, सरकारी कॉन्ट्रॅक्ट. पण मी काही त्यामध्ये गेलो नाही, कारण माझं फील्ड वेगळं होतं, त्यांचं फील्ड वेगळं होतं. आणि बरीचशी जादा शेती असल्यामुळे तिने पण म्हटले बाबा शेती करतोय तर ठीक आहे. माझं शिक्षण 12वीच आहे. 12वी नंतर माझं काही शिक्षण झालं नाही शेतीची आवड असल्यामुळे. वडिलांच्या बिझनेस मध्ये जरा मदत करणे, पुन्हा शेतीची कामं करणे, हे व्यवसाय झाला होता माझा. आणि आमची साहेब शेती ही कोरडवाहू होती. पाणी नव्हतं. पाणी विहिरी वगैरे आमच्या वडिलांनी बऱ्याचशाच काढल्या, पण त्यांना पाणी वगैरे उन्हाळ्यात पुरत नव्हतं. त्यामुळे अगदी मोकाम एक 40-50 टन कारखान्याला ऊस जायचा. मग माझी एक जिद्द होती की बाबा एक नदीवरून आपण लाईन आणली. आमच्या वडिलांनी 21 बोर मारल्या, 5 विहिरी काढल्या, पण सक्सेस काही झालं नाही. 50-60 टनच ऊस त्यात जायचा. मग आपली एक जिद्द होती की शेगावरून आपण एक पाईपलाईन आणायची वारणा नदीवरून.
आणि ते स्वप्न माझं 2011ला सक्सेस झालं. बर. माझं 1996 साली लग्न झालं. बर. माझी सासरवाडी कवटेगुलन अशोक गजानन जगताप, माझी सरपंच. बर. त्यांच्या मुलीशी माझं लग्न झालं. मोठे शेतकरी आहेत, उद्योगपती पण आहेत. आणि तिने आमची शेती पण ज्यादा असल्यामुळं तिने मुलगा शेतकरी आहे याचा विचार न करता तिने डायरेक्ट मला मुलगी दिली. माझं लग्न 96ला झालं. दुर्दैवानं 97-98ला मला व्यसन लागलं दारूचं. त्या व्यसनामध्ये मी पूर्ण वाहत गेलो. त्यामध्ये मला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पुण्यामध्ये टाकलं. पुण्यामध्ये मला मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये मी होतो. 6 महिने मी होतो. आणि 6 महिन्यानंतर आलेल्या दुसऱ्या दिवशी दारू पिलो होतो. पित होता? हा. मग घरच्यांनी अपेक्षा सोडली होती की हा काय जगत नाही आणि हा काय जास्त दिवसाचा धनी नाही. बरोबर. आणि माझ्याकडे एखाद्याची बघण्याची भूमिका, दृष्टिकोन सगळा बदलला. बरोबर. त्या व्यसनात एवढा हरी गेलो होतो मी की मला एक 2-3 महिने जगल कोण म्हणत नव्हतं. बरोबर. पण देवाची कृपा असेल किंवा माझ्या बायकोचा आशीर्वाद असेल किंवा माझ्या आईचा असेल किंवा माझ्या बहिणींचा असेल किंवा माझ्या वडिलांचा असेल किंवा माझ्या चुलत्यांचा असेल, कोणाच्या तरी आशीर्वादानं मी त्यातून बाहेर निघालो. 1999ला. 1999ला ज्यावेळी मी त्यातून बाहेर आलो त्यावेळी की माझ्याकडे 50 रुपये साहेब नसायचे. मी खिशात 1 रुपया ठेवायचा. का ठेवायचं नाही तर मला परत आणि मी त्या दारूच्या व्यसनाकडे जाईन म्हणून ठेवायचा. आणि अगदी सासरवाडीला जाताना बायकोच्या पर्समध्ये पैसे तुमच्याजवळ, माझ्याजवळ 1 रुपया मी 5 वर्ष ठेवलं. त्यामध्ये मला आठवण यायची, इच्छा व्हायची, पण त्या इच्छेवर मात करून मी पुढे चालायचा. आणि त्यानंतर माझ्या आयुष्याची सुरुवात एका जर्सी गायीपासून झाली. आमच्यात जर्सी जनावर कुठले नव्हती. सगळ्या म्हैशी वगैरे, बैल वगैरे खिला. आमच्या सासऱ्यांनी मला एक गाय दिली. त्या गायीचं नाव सोना. त्या गायीच्या 27 पाड्या मी विकल्या. तर एका गायीच्या 27 होत नाहीत, त्या पाडीच्या पाड्या अशा 27 मी विकल्या. आम्ही नवरा बायको 2 जण धार काढायचं. आणि 2011ला आपलं स्वप्न पूर्ण झालं की नदीवरून पाईपलाईन न्यायचं. आपल्या गावापासून शेगावचं अंतर 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर 1 स्टेज लाईन जाते की नाही ही शंकाच होती. आणि पूर्ण जुगार लावलेल्यातला प्रकार होता. पीव्हीसी पाईपलाईन, त्यामध्ये मोटर नदीवर पाणी जातंय की नाही ही पोटात भीती. इंजिनियर सांगतात काय आहे काय पुन्हा स्टॉक नाही निघाल म्हणजे काय करायचं. पण अगदी वेळ चांगली आलेली. 20ची मोटर आहे साहेब नदीवर. अगदी 15च पाणी येत. 15 HP पाणी आपल्या शेतीला अगदी चिक्कार होत. आणि त्यानंतर आपल्या शेतीचं नंदनवन झालं. वडिलांची इच्छा होती की आपल्या माळाचा एक 500 टन ऊस घालवायचं. पण पहिल्याच वर्षी साहेब आपण 700 टन ऊस घालवा. म्हणजे वडिलांनी सुद्धा पाठीव थाप टाकली. म्हणजे वडील माझ्या कारकिर्दीत मला जमलं नाही. माझी इच्छा असून मी एवढ्या विहिरी काढल्या, एवढ्या बोर मारल्या. माझी इच्छा शक्ती तुझ्यापेक्षा जादा आहे. पण म्हणजे तू जिद्द बांधलीस आणि 700 टन ऊस निघाला. त्या शेतीतला परत की ही पारंपरिक शेती होती. म्हणजे वडलोपार्जित जी शेती होती ना, किंवा कुरी करणे, 3.5 फुटाच्या सऱ्या पाडणे. ह्यामध्ये मला एक बायर कंपनीचे शिंदे साहेब भेटले. आणि तिने मला म्हणजे मी त्यांना शेतात घेऊन गेलो. साहेब म्हटलं माझा 80 टन अवरेज आहे एकरा आणि मला 100 टन वरनं पाहिजे. साहेबांनी मला सांगितलं की वैभवराव तुमच्या शेती बघायची काही गरज नाही. जसं भात चापसून बैल्यानंतर शिजला की नाही समजतो, तर तुमची पारंपरिक शेती आहे ह्यामध्ये बदल करायला लागणार. मग म्हणलं साहेब नेमका बदल काय करायचा आहे. तर साहेबांनी मला सांगितलं की म्हणजे ही पारंपरिक शेती जी तुमची 3.5 फुटाची आहे यामध्ये तुमचा ऊस 100 टन निघू शकत नाही. तुम्ही 4.5 फुटाची सरी पाडायला पाहिजे. म्हणजे एकदम 1 फूट वाटली. त्याला ड्रिप करायला पाहिजे. त्याला ज्यावेळी त्यावेळी खतं सोडायला लागणार. मग हे सगळं विचार डोक्यात घेतलं आणि नेटाफेमचे चौधरी म्हणून आहेत त्यांना बोलवून घेऊन नदीवरनं लाईन आणल्यामुळं विहिरीवर सँड फिल्टर बसवायला 7 लाखाचं ऑटोमायझेशन 10 एकराच केलं. एकाच वेळी.
पण साहेब म्हणलं मला 100च्या पुढलं उतारा तुम्ही द्यायचा आहे. मी घरच्यांना विरोधात जाऊन ही सगळं करायला लागलोय, कारण आता माझं पाईपलाईनचं कर्ज फिटलंय. आणि त्यानंतर त्या साहेबांनी मला एवढं मार्गदर्शन केलं की मी मागच्या वर्षी साहेब 136 टन ऊस घेतलाय एकरी. अरे बाप. यामध्ये वारणा कारखान्याचे बरेचसे पुरस्कार आहेत, माझे बांबोडे कारखान्याचे पुरस्कार आहेत. आता मागच्या वर्षीचं उदाहरण सांगतो, सगळ्यात हायेस्ट ऊस 136 टन त्याचा रेकॉर्डचा आपल्याला पुरस्कार मिळाला. दुसरं सगळ्यात जादा ऊस म्हणजे जेवढ्या सभासदांचा ऊस आला त्यामध्ये सगळ्यात जादा ऊस जाणारा शेतकरी मी आहे. बरोबर. माझा 791 टन मागच्या वर्षी ऊस गेला त्यांच्या कारखान्याचा जादा ऊस. विक्रम आपला 791 टनाचा आहे त्यांचा. त्याने आपल्याला कारखान्यावरती बोलवून पुरस्कार वगैरे बरेचसे आपल्याला पुरस्कार वगैरे आहेत. आणि त्या ऊस शेतीला जोड म्हणजे कोथमीर मेथी करणे, भाजीपाला करणे. आमचं कसं असते साहेब, आम्ही करत असताना 90% हे आमची अडसालच असते. कारण आम्ही खोडवा ठेवत नाही. का ठेवत नाही तर त्या खोडव्याच्या उत्पादनापेक्षा आम्ही माळव्याचं उत्पादन जादा घेतो. बरोबर. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा विषय असा असतोय की बाबा लागणीपेक्षा खोडवं जादा निघतं आणि तुम्ही खोडवं का काढताय. तर आम्ही त्यांना पटवून देतोय की बाबा 18 महिने अडसाल राहिल्यानंतर त्याचं खोडवं व्यवस्थित येत नाही आणि त्याचं अवरेज 50 ते 60 टन पडून परवडत नाही आम्हाला. पुढच्या वर्षीची आणि अडसाल आमची म्हणजे 6 महिने रान मोकळं राहिल्यामुळं, विश्रांती मिळाल्यामुळं, त्यात शेणखत वाढल्यामुळं त्या रानाचा सामू पण चांगला राहतो. तुम्ही LPK जर टेस्ट केला आमच्या रानाचा तर त्याचा सामू कधी बदलणार नाही. आता मग बऱ्याच वेळा माती परीक्षण करणे, बरेच शेतकरी विषय माती परीक्षण करत नाहीत. का करत नाहीत त्यांनाच माहित नाही माती परीक्षण कशाला करताय. मग हे आम्हाला पण माहित नव्हतं. मग बाबर साहेबांनी स्वतः प्रयोगशाळात म्हणजे आणून त्याचं माती परीक्षण करून, बाबर साहेब म्हणजे सरोजिनी बाबर ॲग्रोमॉल बागणी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेचसे प्लॉट घेतले. इनामदार साहेबांची आपल्याला बरीचशीच मदत मिळते. वेळोवेळी आम्ही फोन केला की येतात की प्लॉट व्हिजिट देणे की नेमकं काय झाले काय नाही. बऱ्याचशा समस्या असतात शेतकऱ्यांच्या आणि त्या समस्यांना तोंड देणं ही शेतकरी जबाबदारी आहे. लाईट जाणे येणे, मोटर बंद पडणे. आणि ऑटोमायझेशन केल्यामुळं काय झालं ते सांगतो साहेब तुम्हाला की माझा अवरेज त्या वर्षी 125 टनांना पडलं. आणि आमच्या वडिलांना आश्चर्य वाटलं की 80 टन उतारा काढणारा पोरगा 125 टनावर कसा केला. तर साहेबांनी आम्हाला सांगितलं की वैभवराव, तुम्ही पाण्याच्या कळशीजवळ जेवायला बसला तर तुम्ही पाण्याची कळशी पित नाही, तुम्ही तांब्यातून पाणी पिताय. तसंच त्या ड्रिपचं काम आहे जेवढं. आणि ते आम्हाला पटलं. ज्यावेळी आमचा ऊस निघाला त्यावेळी आम्हाला पटलं की बाबा ही म्हणतात ही जादा पाण्याची आवश्यकता नाही. ती नाकी वाकुरी कट बीट सगळं बंद झाली. बरोबर. आता तुम्ही आमच्या शेतात आला तर पूर्ण लांबीच्या सरे. बरोबर. नाकी वाकुऱ्याचा खर्च वाचला, तोंड करायचा खर्च वाचला आणि त्यामध्ये त्या नाकी वाकुऱ्याच्या तोंडाच्या खर्चामध्ये तुम्ही ड्रिप टाकू शकता. ऊस पिकाशिवाय अन्य कोणती पिकं घेता म्हणजे भाजीपाला वगैरे. आता विदेशी भाजीपाला माझा मुलगा आहे साहेब इंजिनियर. मग नोकरी शोधण्यापेक्षा ह्यो पुण्यात एकटाच मुलगा आहे मला. कुठेतरी 25-30 हजार रुपयाची नोकरी लागणार आणि आम्ही आपलं फोन करत बसणार की बाबा निघालास का नोकरीला, आलास का. ह्याच्यापेक्षा म्हणलं तू आपल्या इथेच थांब आणि काहीतरी नवीन आपलं तंत्रज्ञान काढूया. आणि तू काहीतरी नवीन शेतीमध्ये, शेती बऱ्याच नवीन युवकांना करायची आवड नाही, त्या शेतीतनं काही मिळत नाही असं बऱ्याच युवकांचं म्हणणं आहे. शेतीत गेल्यामुळे पाय घाण होत्या, साप चावतोय, काय नसतंय साहेब, वेळ यायला लागत्या. माझा मुलगा इंजिनियर एमटेक असून एमटेक आहे तो सगळे आता शेती डेव्हलप करतोय. सगळं नियोजन, सगळ्या फवारण्या, सगळं सर्वांचं नियोजन, मार्केटिंग स्वतः एकटा बघतोय. आता परिस्थिती काय आहे की आता 2 वर्ष झालं पूर्ण 100% त्याने शेतीला वेळ दिला. आणि याच्या अगोदर त्याचं शिक्षण वगैरे होतं. शिक्षण वगैरे पूर्ण झाल्यानंतर त्याचं लग्न केलं साहेब मी. आणि त्याला बसल्या बसल्या युट्यूब सर्च करत असताना असं परदेशी भाजीपाल्याचं ती माहिती मिळाली. आम्ही 1 एकरापासून साहेब सुरुवात केली. आज आपलं 7 ते 8 एकर प्रत्येक वेगवेगळे भाजीपाला आहे. त्यामध्ये झुकिनी आहे, आईसबर्ग आहे, रेड कॅबेज आहे, येलो कॅबेज आहे, अनियन आहे,
लीक आहे, रॉकेट आहे, बऱ्याचशाच व्हरायटी आहेत. ह्या आम्हाला म्हणजे माहीत सुद्धा बघितल्या सुद्धा नव्हत्या कधी. त्या आम्हाला प्रत्यक्षात आपल्या शेतात बिना ग्रीन हाऊसच्या ह्याच्यात ह्या आम्हाला पटलं. आणि आता 2 वर्ष झालं तो त्या क्षेत्रामध्ये. आणि शेती अतिशय उत्तम आहे साहेब, परवडत नाही असा विषय नाही. प्रामाणिकपणा, तुम्ही कामाला गेल्यानंतर 8 तास प्रामाणिकपणे काम करणार. आपल्या शेतीत आता 8 तास काम करणं ही महत्वाची जबाबदारी आहे. पगार कोण देणार? खरोबर. तुम्ही 8 तास हे प्रामाणिकपणाने आपल्या शेतीला दिले पाहिजे. आणि शेती जेवढं प्रामाणिक तुम्ही राहणार तेवढी प्रामाणिकपणे शेती तुम्हाला उत्पादन देणार. सद्यस्थितीला शेतामध्ये काम करण्यासाठी मजूर मिळत नाही, ही फार मोठी समस्या झालेली आहे. त्यावर तुम्ही कशी मात करता? त्यामध्ये सुद्धा आता कसं झालंय की जे लेबर मिळत नाहीत, हा प्रॉब्लेम एक आहे. प्रत्येक शेतकऱ्याची समस्या काय आहे की लेबर मिळत नाही. माझ्याकडे आज 22 लेबर आहेत कायमची. बर, उन्हाळा असू दे पावसाळा असू दे, आपल्या शेतात आले म्हटले त्यांचा पगार चालू झाला. लेबर टिकवणं महत्वाची बाब आहे. बरोबर. शेतकऱ्यानं कसं टिकवायचं आहे ते पण तुम्हाला आज सांगतो. त्यांच्या प्रत्येक अडी अडचणीला सुखदुःखामध्ये आम्ही सामील असतोय साहेब, घरच्या सारखे सगळे. त्यांच्या सुखाच्या कार्यक्रमात पण असतोय आणि दुःखाच्या कार्यक्रमात पण आम्ही असतोय. एखाद्याला काही नड अडचण आली, व्याजा बिजानं न पैसे काढता त्याला अगदी प्रामाणिकपणे ही ने जा आणि तुझं काम एवढं होऊ दे, तू झाल्यानंतर पैसे फेड. त्यामुळं माझ्याकडं आज जवळजवळ 10 वर्षाची गडी. अरे बापरे, एवढे वर्ष कोण? 10 वर्ष झालं गडी, आणि ते आपल्याला सोडून जात नाहीत. आणि आपण त्यांना किती काम लावायचं हे आपल्यावर राहते. बरोबर. प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा काय असते की एवढं काम झालं पाहिजे. पण आमचं उलट आहे, तुझ्या इच्छेनं काम कर. बरोबर. तुझ्या इच्छेनं काम कर, त्याच्याकडं तुला होत नसेल तर दुसऱ्याकडून करून घे, गोड बोलून करून घे. पण तू कोणाला काय म्हणू नको, मालकाला पण त्रास नको, तुला पण त्रास नको. त्यामुळे लेबर आपल्याला साहेब, लेबर काय प्रॉब्लेम नाही. कोणकोणत्या पिकांचे कशा प्रकारे उत्पन्न मिळते तुम्हाला? आता बाजारभाव ज्या प्रमाणात राहतो ना त्याप्रमाणे त्याला उत्पादन मिळतं. पण शेतीमध्ये प्रामाणिकपणा जेवढा तुम्ही करणार, म्हणजे उदाहरणार्थ आता सांगतो, काल परवाच मी 1 एकर कोथमीर केली होती. बरं. कोथमीर 45 दिवसाचं पीक आहे. बरोबर. मग मी त्याला 10 ते 12 हजार रुपये एकाला खर्च केला. बरं. मग आता 12,000 रुपये खर्च केलाय म्हटल्यानंतर त्याचं उत्पादन किती निघायला पाहिजे? शेतकऱ्याची अपेक्षा असतात दाम दुप्पट व्हावं. बरोबर साहेब, त्याचं उत्पादन 85,000 रुपये झाले, 5 रुपयांनी पिंडी जाऊन. बरं. मग शेती परवडत नाही, हा विषय निर्माणच होत नाही. बरोबर. प्रामाणिकपणा जर तुमच्याकडे असेल आणि रासायनिक शेतीपेक्षा तुम्ही खरोखर शेणखत घाला, जीवामृत सोडा, किंवा तुमच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्यामध्ये आहेत त्याचा वापर आता शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. रेन पाईप आल्या, ड्रीप आले. बरोबर. पाणी पाजायचा त्रास कमी झाला. जेवढा त्रास तुम्हाला कमी होईल तेवढं व्याप तुम्हाला कमी होणार आहे, उत्पादन ज्यादा मिळणार आहे. आता ऊस शेतीचा 18 महिन्यात साहेब ऊस जातो, पण आम्ही आता काय सांगतोय की 120 टनच आमचा ऊस दर आणि आज 3,200 रुपये दर आहे. किती पैसे झाले तुम्हीच मला सांगा. 1.5 लाख रुपये ऊसाला खर्च येतोय. अगदी कारखान्याच्या एंट्री पर्यंत, म्हणजे ड्रायव्हरला दिलेल्या एंट्री पर्यंतचा खर्च 1.5 लाख रुपये एकरी. मग तुम्हाला उत्पादनात किती, एका एकरात किती राहिले? जवळजवळ 2.25 लाख रुपये राहिले. मग त्या 2.25 लाखात तुमचा प्रपंच आरामात चालला पाहिजे 2 माणसाचा. त्याच्याबरोबर तुमची एक म्हैस असणार. बरोबर. शेती आहे म्हटल्यानंतर म्हैस असणार. त्या म्हैशीचा आपलं घर खर्च बागून त्याची पेंड बागा एवढं तुमचं डेअरीत जाईल का नाही? म्हणजे तो आणि त्रास कमी झाला. आणि तुम्ही शेतात गेल्यामुळं शेतीकडे लक्ष राहिलं, वैरण घरला आयती घरची गेली, त्यामुळे दोयम फायदा तुमचा आहे. बरोबर. त्यामुळं शेतीला जोडधंदा काय पाहिजे तर जनावर पाळणे. शेतकऱ्याने व्याप ज्यादा न करणे, त्याला जेवढं होते तेवढे पाळणे. 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, मग ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याने पाळावीत. हा सर्व भाजीपाला वगैरे करत असताना तुम्ही याच्यासाठी मार्गदर्शन कोणाचं घेता? मार्गदर्शन म्हणजे कसं आहे की बागणीला आमच्या शेतीला जवळ बागणी आणि तिथं बाबर सरोजनी अॅग्रोमॉल बागणी, बाबर साहेबांचं दुकान आहे. म्हणजे खताचं. मग त्यांच्याकडे आम्ही जातो, मार्गदर्शन इनामदार साहेब म्हणून आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेतो. बाबा काय कमी आहे, काय करायला लागतंय, माती परीक्षण करायला लागतंय का. आणि इनामदार साहेब अतिशय प्रामाणिकपणानं म्हणजे येऊन शेतीवरती शेतकऱ्यांना समजून सांगून, किंवा काय लागणार आहे किंवा काय नाही, किंवा कशाची गरज आहे
हे संपटवून दिलं म्हटलं की विषय संपला. बाकीच्या शेतकऱ्यांना तिने पण त्यांचा फायदा घ्यावा. बरोबर. ते काय मोबदला वगैरे आपल्याकडून घेत नाही, कारण आपण त्यांची कस्टमर आहे. स्पॉट व्हिजिट, डायरेक्ट स्पॉट व्हिजिट वगैरे ते देऊ शकतात. बरोबर. तुमच्या परीने तुम्ही उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करता, पण भाव ठरवणं तर आपल्या हातात नाही. मग ज्यावेळी भाव कमी असतो आपल्या शेतमालाला किंवा भाजीपाल्याला, त्यावेळी हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता? चुकिनीचा आता भाव आहे 10 रुपये ते 15 रुपये. बर. मग आता जो खर्च घातलाय तो निघाला म्हणजे बाद झालं, दुसऱ्या पिकात निघेल. पण आम्ही असं एखाद्या वेळी तोट्यात आली शेती, एखादं पीक तोट्यात आलं तर दुसरं पीक त्याचं भरून काढत. एकरी किती टन माल निघतो? एकरा 16 टन माल निघतोय बघा चुकिनीचा. टॅमॅटो केला तर 25 टनाच्या आसपास जाते, काकडी केला तर 25 टनाच्या आसपास जाते. मिरचीच वगैरे ह्या वर्षी नवीनच केले, त्यामुळे मला काय एवढं सांगता येणार नाही. पण टॅमॅटो काकडी आता बरेच वर्ष झाले आमच्याकडे आहे, 25 टनाच्या आसपास उत्पादन देतात टोमॅटोच. मग आता तुम्हाला 5 रुपये दर लागला, 25 100 1 लाख रुपये होतील. 10 रुपये दर लागला त्या पटीत पैसे होणार. आणि शेवटी शेतकऱ्यांचा हा म्हणजे हे हमी भाव मिळणं म्हणजे नशिबाचीच घटना. बरोबर. कमी जास्त दर हे होत चालत्यात. शेतीत चढ उतार हा राहणारच, आणि त्या चढ उताराला तुम्ही जर पाठीमागे पडला तर शेती तोट्यात येणार. बरोबर. त्यावेळी माघार घ्यायची नाही. आता पिकाला माया दर नाही. माझी आता साहेब 7 एकर जुकिनी चालू आहे, 15 ते 20 रुपये दर आहे. बरोबर, चांगला दर. मग मला आता तिकडे लेबर बिबरचं बागून 5-6 लाख रुपये राहिले, 5 झाले एकरी. आता 7 एकरामध्ये 5-7 लाख रुपये राहिले. बरोबर. 50 दिवसाचं पीक आहे. 50 दिवसात. काय बरोबर. शेतकऱ्यांचे आता पैसे मिळवायचे नाही, पण ते प्रामाणिकपणा ठेवून मिळवले पाहिजे. आता काय तुम्हाला सांगतो, आम्ही मार्केटमध्ये कायमच असल्यामुळं आमचा माल विकला जात नाही असं कधीच येत नाही आम्हाला पट्टी. का तर आम्ही बारमाही त्यात आहे. एखाद्या वेळी दर नसतोय, मग मुंबईवरनं फोन येतोय की साहेब आज काय फुलं पाठवू नका झेंडू, का 20 रुपये दर आहे. पण आमचा पाठवला की 20 रुपयांची विकत्यात, पण दुसऱ्या शेतकऱ्यांचा नवीन पाठवला की ती विकत नाही. मग आम्हाला परवडत नाही, पण आम्ही का पाठवतोय? 13 दुनी 26, 13 किलोची पेटी 260 रुपये येतात. 260 मधलं भाडं आणि लेबर खर्च जरी 150 गेला तर राहत्यात 100 रुपये. 50 पेट्या पाठवल्या तर 5000 रुपये तर राहत्यात. बरोबर. त्यावेळी आम्ही माघार घेत नाही. आणि त्यामुळं गंमत काय होत्या की ज्यावेळी वाढतो दर त्यावेळी आम्ही व्यापारी सुद्धा बदलत नाही. त्या व्यापाऱ्यांच्याकडेच आमचा माल जातो. सध्या जमिनींचा कस कमी होत आहे, वातावरणामध्ये अचानक बदल होतो, अशा वेळी पिकांवरती रासायनिक फवारण्यांचा मारा करावा लागतो. तर अशा वेळी तुम्ही या सगळ्या गोष्टीचा समतोल कशा पद्धतीने साधता? रासायनिक फवारण्याबरोबर आमच्या जैविक पण फवारण्या असतात. त्यानंतर कीटकनाशक पण जैविक असतात. ट्रॅप लावणी, सापळे लावणी, कीड व्यवस्थापनाचं ही महत्वाची बाब आहे आज. आणि ते जर व्यवस्थितपणाने तुम्ही केलं नाही, आमुषा पौर्णिमेला ट्रॅप लावणी किंवा त्या लावलेल्या ट्रॅपची गोळ्या बदल हे जर केलं नाही तर तो रोग थांबत नाही, वाढत जाणार. आणि त्याच्याकरता शेतकरी जबाबदार आहे. शेतकरी कशी जबाबदार आहे तर ती लक्ष देत नाही. बरोबर. ज्या त्यावेळी शेतकऱ्यांनी केलं तर लॉस हा शेतीत कधी होत नाही, पण त्या वेळी करायला पाहिजे. आजचं काम तुम्ही उद्या करायला गेला तर शेतीत तोट्यात येणार. बरोबर. आणि शेतीला 8 तास तुम्ही प्रामाणिकपणाने दुसऱ्याच्याच कामाला गेल्यानंतर 8 तास जसं काम करणार तसं प्रामाणिकपणाने आपल्या शेतीत 8 तास काम करायला काय अडचण आहे? खरं आहे. सध्या तरुणांना शेती म्हटलं की त्यांची मानसिकता नकारात्मक अशी असते. कुठेतरी कमी पगाराची नोकरी करावी, पण शेतीकडे यावं किंवा शेतीला व्यवसाय म्हणून बघावं अशी अजिबात तरुणांची मानसिकता नाही. तर तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल? तरुणांना काय सांगाल तुम्ही? तरुणांचं शेतीचं म्हणजे तुम्हाला एक गंमत सांगतो की अलीकडे जनावर पाळणे, कुक्कुटपालन करणे, शेतीत जाणे जरा अलीकडच्या पोरांना जरा नको झालेलं असते. का झालेलं असतंय तर त्यांची एक अपेक्षा असते की आपल्याला मुलगी कोण देणार नाही. शेतकरी म्हटलं की मुलगी देणार. माझा मुलगा पण साहेब शेतकरीच आहे. माझा मुलगा पण शेतकरी आहे आणि मी शेतकरी आहे ही माझ्या मुलांना, माझं ज्या मुलाचं लग्न झालं धनंजय पवारांची पुतणी केली इचलकरंजीची, डीपी दादांची. त्यावेळी आम्ही त्यांना उघड सांगितलं की मुलगा शेती करतोय, इंजिनियर आहे पण शेती करतोय, बाळ तुला पसंत आहे का? मुलगीला विचारला. तिनं सांगितलं की मला शेतकऱ्याबरोबरच लग्न करायचं. बरोबर.
मला सिटीत राहण्यात, गाड्यात, ह्याच्यात, प्रदूषण मध्ये राहायचं नाही. धनंजय पवारांची सख्खी पुतणी माझी सून आहे. अरे बाप. आणि शेतात घर आहे आपलं. ती सिटीत राहिलेली मुलगी माझ्या शेतातल्या घरात राहतात. बरोबर. म्हणजे मुलींना पण काय झाले की आकर्षण निर्माण व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या विषयी. आताची परिस्थिती काय आहे, किंवा पुण्यात गेलेले किती सुखी आहेत, किंवा मुंबईमध्ये गेलेले किती सुखी आहेत, त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार, की आम्ही आमच्या डोळ्यानं उदाहरण बघतोय. की मुलगा पुण्याला सर्व्हिसला आहे आणि बाप इकडं 10,000 रुपये खोली भाडं पाठवतो. बरोबर. नाही, वाईट अवस्था, काय वाईट अवस्था आहे. आणि मुलींना पण पुण्या मुंबईमध्ये पाहिजे, शेती नको आहे. शेतकरी राजा आहे दादा. बरोबर. शेतकऱ्यासारखा कोणी नाही. आम्हाला टाइम टेबल, वेळ काळ काही नाही. आमच्या मनाची सुट्टी. आज निघालो कुणीकडे गावाला, चला, उद्या लग्न आहे पाहुण्यांचं, चला. तसं तो आमचा भाचा आता पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे. मामा आलाय म्हणून 1-2 तास त्याला थांबायला वेळ नसते. पण माझ्या मुलाला जर तुम्ही बोलवलं, तो पण इंजिनियर आहे, तुमच्या बरोबर 2 तास आरामात घालवणार. बरोबर आहे. मनाचा राजा. हा, मनाचा राजा. शेतकरी हा मनाचा राजा आहे. बरोबर. तुमच्या भूतकाळाबद्दल काय सांगाल? भूतकाळात घडलेले जे अनुभव आहेत आमचे, की अंगावर काटे आणण्यासारखे घटना आहे, प्रसंग. त्या मीटिंग मध्ये मी सांगतो त्यांना की पुढच्या पेशंटला त्याच्यावर काहीतरी परिणाम व्हावा त्याचा. की व्यसन म्हणजे काय असतंय आणि त्या व्यसनापासून फायदे किती आहेत आणि तोटे किती आहेत. माणूस जन्माला येतानाच व्यसनाधीन नसतोय. कधी 60 पिणार, कधी 90 पिणार, 90ची कधी क्वार्टर झाली, क्वार्टरच्या कधी 2 क्वार्टर झाल्या, 2 क्वार्टरच्या कधी 4 क्वार्टर झाल्या, त्याला जगातला दारुडा म्हणतात. आणि अशा मीटिंगला जाणे म्हणजे मनातला मळ काढून येणे. बरोबर. मी आज एक दारुडा आहे, पण ते दुसऱ्यांना पटवून सांगणे की 24 वर्षापूर्वी की मी एक दारुडा होतो. 2099ची जी अवस्था बघितली असती माहिती मी, हा माणूस 3 महिन्यापेक्षा जादा जगणार नाही म्हणला असता. पण त्यानंतर की त्या माझ्या आयुष्याला मिळालेलं वळण, बरोबर, जी कलाटणी मिळाली, त्यामध्ये मी आज 24 वर्ष पूर्ण केल्यात. त्यामध्ये कोण म्हणजे बरेचसे माझ्या अडचणी आल्या, काय झाल्या, त्यांना मी मात देत बरोबर आतापर्यंत आयुष्य म्हणजे माझं चालत आलं. त्यामध्ये माझ्या आई आहेत, काका आहेत, वडील आहेत. आणि सगळ्यात मोठी पुण्य आहे म्हणजे आमच्या वडिलांना 60 गुंठे जमीन होती फक्त. आमच्या वडिलांनी तिची 28 एकर जमीन केली. अरे बाप, पुण्यच म्हणायचं. हा, त्यामुळे आमच्या वडिलांचा एवढा मोठा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असून मी त्या व्यसनाकडे कसं गेलो ते माझं मला कळालं नाही. 2099ला ज्यावेळी व्यसन बंद केलं त्यावेळी मात्र असं कळालं की आपण वैभवराव बरंचच 3-4 वर्षात घालवले आणि आयुष्यात ती परत मिळवणं कठीण. मला एवढा त्रास घ्यायला लागला त्याच्याकरता. त्यामध्ये शारीरिक व्याधी चालू झाल्या, कोरी दारू पिल्यामुळं. बरोबर. की अस्थमाचा त्रास चालू झाला, मला धाप लागायला लागली, दम लागायला लागला. ह्याला कारण काय आहे तर कोरी दारू 15-16 क्वार्टर, 18 क्वार्टर दिवसात. अरे बाप. की मृत्यूच्या शेला, यमाच्या दाराला पायाला हात लावून मी मागालो. बरोबर. की 15 दिवस मला माहित पण नव्हतं मी कुठं आहे. बर. ह्या स्टेपला मी गेलो होतो. पूर्ण संपल्यात जमाय जे आलेले पाहुणे आहेत त्या डॉक्टरने सांगितले की तुमच्या जवळ जे कोण संबंधित आहेत त्यांना बोलवून घ्या. अगदी थोड्या दिवसाच्या कालावधी राहील. आणि म्हणजे कोणाही तर पुण्यामुळे मी त्यातून वाचलो. आणि त्यानंतर बराचसाच खडतर आयुष्य. मुलाचं लग्न केलं, मुलीचं लग्न केलं, घर बांधलं, भावाच्या मुलाचं लग्न केलं, भावाचं लग्न केलं, बहिणीचं त्याच्या लग्न केलं, जमीन शेत जमीन 3-4 एकर परत विकत घेतली, नदीवरून पाईपलाईन केली, महत्वाचं. आणि आज सगळं आनंदात ह्याच्यात आहे. इथे येऊन कसं वाटलं ते सांगा. ही शेतकऱ्याची मुलाखत कशाबद्दल काय, पहिल्यांदाच आयुष्यात काय जे प्रसंग आहे हा पहिलाच आहे माझा. बरोबर. म्हणजे कारखान्यावर सत्कार वगैरे बऱ्याच वेळा झाला किंवा ऊस शेतीबद्दल बरेच अनुभव मी व्यक्त केले बऱ्याच ठिकाणी, पण असं कधी माझं शूटिंग वगैरे काही केलं नाही. आणि ऍडव्हर्टाईज पण काय करायची गरज नाही. आपण प्रामाणिकपणाने शेती करतोय. त्यांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आणि त्यांचं पण चॅनेल आहे आणि त्या चॅनल मार्फत तुम्हाला आपली मुलाखत कशी काय वाटली त्याने त्याला प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती. सावंत साहेब, आज आपण इथं आलात, शेती परवडत नाही हा मुद्दा तुम्ही तुमच्या बोलण्यातून खोडून काढलात.
आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तोट्यात जाणारी शेती नफ्यात कशी आणता येईल हे तुम्ही विस्तारपणे सांगितलं. मला खात्री आहे की या महाराष्ट्रातील तरुण शेती व्यवसायाकडे नक्की वळतील. तुमची प्रेरणा घेऊन तोट्यात जाणारी शेती नफ्यात कशी आणता येईल याचे सर्व शेतकरी अनुकरण करतील. आपण इथं आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.